नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो बघा, येत्या 28 जुलैला आपली जी काही आदिवासी विकास भरती आहे चौकीदार या पदाकरिता 28 जुलैला पेपर होणार आहे, त्याची हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ॲपटेक नावाची कंपनी घेत आहे। TCS IBPS सारखेच प्रश्न विचारते, म्हणजे सगळे काही आपण जे प्रश्न येणार आहेत त्याचं काही PYQ असणार आहे असा अंदाज घेऊन आपण सगळे प्रश्न आणलेले आहेत। आजच्या या व्हिडिओ सेशन मध्ये बघा, आपण बुद्धिमत्तेचे त्याचबरोबर गणिताचे प्रश्न घेणार आहोत। या परीक्षेकरिता बघा बुद्धिमत्तेवर या घटकावर जास्त तुम्हाला भर दिला जातो आणि हे जवळपास आपले बघा या महामॅरेथॉन मध्ये आपण सगळे काही PYQचं स्पष्टीकरण बघणार आहोत। चला तर मग आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळणार आहोत। बघा पहिला जो प्रश्न आहे बघा, सरासरीवरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांची सरासरी वय 16 वर्ष आहे। किती वर्ष आहे बघा, 16 वर्ष आहे। शिक्षकाचे वय मिळवल्यास 1 वर्षाने सरासरी वाढते, तर त्या शिक्षकाचे वय किती? प्रश्न काय विचारला, त्या शिक्षकाचे वय किती असा प्रश्न विचारलाय। सरळ आणि साधा प्रश्न विचारलाय। काय करायचं बघा, त्यांची सरासरी किती आहे बघा, 16 वर्ष आहे, बरोबर आहे की नाही। आता त्यांची सरासरी आहे बघा 1 ने वाढते। मला सांगा, सुरुवातीला बघा 35 विद्यार्थी होते, त्यामध्ये बघा एक शिक्षक वाढला, म्हणजे 36 एकूण संख्या झाली आणि प्रत्येकावर बघा 1 वर्षाने वाढते। एकंदरीत बघा पहिले 35 होते, आता झाले 36, म्हणजे बघा 36 जणांची जी काही वाढ आहे एक प्रमाणे किती होणार बघा, 36 होणार आहे। आणि मला सांगा, सरासरी पहिले 16 होती, नंतर 36 झाली, याचा अर्थ काय 16 अधिक 36 जर बेरीज केली तर 52 वर्ष होणार आहे। म्हणजे त्या शिक्षकाचं वय काय असणार आहे, 52 वर्ष असणार आहे। ओके, अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आला असतं। चला नेक्स्ट प्रश्न बघू। जबरदस्त प्रश्न मी आणलेला आहे, जर तुम्ही हे सेशन शेवटपर्यंत बघितलं तर तुमचा फायदा होणार आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये मार्क सुद्धा मिळणार आहेत। बघा, तुमचा सांकेतिक भाषेवरचा प्रश्न आहे। काय म्हणते बघा, एका सांकेतिक भाषेत टीचर या शब्दाला अशा प्रकारे लिहिल्यास तर स्टुडंट हा शब्द कसा लिहिला जाईल असा प्रश्न विचारलेला आहे। तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, अल्फाबेटिकलचे क्रमांक माहित पाहिजे आहे की नाही, वर्णाचे क्रमांक माहित पाहिजे, तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल। आपण ओरली सॉल्व्ह करू। बघा मला सांगा, टी वरन व्ही झाला, बघा टी नंतर यू सोडला व्ही झाला, बघा ई नंतर काय झाला, जी झाला, एफ सोडला जी झाला, बघा ए नंतर काय झाला, बी सोडला सी झाला। म्हणजे बघा एक एक लेटर काय केलं, स्किप केलेलं आहे आणि समोरच्या लेटरकडे गेलेलं आहे। तर बरं तुम्ही जर लॉजिक लावतो म्हटलं बघा, यस नंतर बघा टी येते, टीला सोडलं बघा यू घेतला। आता यू जर तुम्ही बघितला, पर्याय क्रमांक सी मध्ये सुरुवातीला नाहीये, पर्याय क्रमांक डी मध्ये सुरुवातीला नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक सी आणि डी कटलेला आहे। आता पर्याय क्रमांक ए आणि बी चेक करू। बघा आता सुरुवातीला बघितलं, शेवटचा बघा, मला सांगा टी नंतर काय येते, यू, यूला सोडायचं व्ही घ्यायचा, म्हणजे सुरुवातीचा शब्द यू आला आणि शेवटचा शब्द व्ही आला, म्हणजे यू आणि व्ही ज्या ठिकाणी असेल ते आपला पर्याय बरोबर असणार आहे। सुरुवातीला यू आहे पण शेवटी तुमचा व्ही नाही आहे, पर्याय क्रमांक तुमचा ए कटलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। फार जास्त वेळ घालायचा नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जर सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि लगेच काय करायचं, तुम्हाला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायचा आहे। अशाच आपण या उरलेल्या दिवसामध्ये महामॅरेथॉन घेणार आहोत। चला नेक्स्ट प्रश्न बघा। बघा नेक्स्ट प्रश्न तुमचा साध्या टक्केवारीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारतात पेपरला। काय म्हटलं, परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुण हवेत। किती टक्के गुण हवेत बघा, 40% गुण हवेत, बरोबर आहे। एका उमेदवाराला 180 गुण मिळाले व तो 20 गुणांनी काय झाला, नापास झाला, तर एकूण गुण किती किंवा त्या परीक्षेचे एकूण गुण किती असा प्रश्न विचारलेला आहे। टक्केवारीवरचा प्रश्न आहे, साधा सरळ आहे। आता मला सांगा, 180 गुण मिळाले, जर 20 गुण मिळाले असते तर तो पास झाला असता। मला सांगा, पासिंगचा क्रायटेरिया किती आहे, 40%। 40% जर मिळाले असतील तर तो पास होणार आहे, पण गुणामध्ये किती बघा, 180 गुण मिळाले आणि 20 गुणांनी नापास झाला, म्हणजे त्याला 200 जर गुण मिळाले असते तो पास झाला असता। टक्केवारीमध्ये बघा 40% लागतात, पण गुणामध्ये किती, 200 गुण लागतात, कारण 180 गुण त्याला मिळाले, 20 जर गुण मिळाले असते तर तो पास झाला असता। मला सांगा, 40%ची किंमत जर 200 असेल तर पास होण्यासाठी आपल्याला 40% लागतात, पण परीक्षा ही 100% असते आहे की नाही। मग एकूण गुण किती असा प्रश्न विचारला आहे। 40% म्हणजे जर बरोबर जर 200 असेल तर 100% बरोबर किती असं आपण कॅल्क्युलेशन करता येते। काय करायचं बघा, टक्क्याला टक्के कॅन्सल करा। आता बघा तुम्ही तिरकस गुणाकार सुद्धा करू शकता किंवा पट सुद्धा तुम्ही काढू शकता, पट। आता मला सांगा, 40च्या 5 पट बघा 200 असते, 100च्या जर 5 पट केलं तर 500 येते, याचा अर्थ ती परीक्षा 500 गुणाची होती, असंही काढता येते। किंवा 100 गुणिले 200 करायचं, 40 भागायचं, असे तिरकस गुणाकार करून उत्तर तुम्हाला
काढता येईल, अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा काय म्हटलं, संख्या मालिकेवरचा प्रश्न आहे. तुम्हाला काय म्हणते बघा, याला बघा तुम्हाला सोडवायचं असेल कधी तर तुम्हाला पट करावे लागते किंवा कॉमन डिफरन्स तुम्हाला काढावं लागणार आहे. आता बघा जर विचार केला तर 7 मध्ये 5 मिळाले 12 झाले, 12 मध्ये 10 मिळाले 22 झाले, इथं 5 ऍड केले, इथं 10 ऍड केले, 22 मध्ये 20 जर ऍड केले तर 42 झाले, आणि 42 मध्ये तुम्ही जर 40 ऍड केले तर काय होते, 82 होते. काय झालं बघा, 5च्या दुप्पट 10, 10च्या दुप्पट 20, 20च्या दुप्पट 40 आणि 40च्या दुप्पट 80, म्हणजे 82 मध्ये तुम्ही जर 80 ऍड केले तर 162 मिळणार आहे. याही प्रकारे आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे दोन संख्येमध्ये फरक जरी पाहिला तरी उत्तर काढता येते. पण जर दुसरा जर प्रकार त्याच्यामध्ये पाहायचा असेल तर बघा कसं, आता बघा 7च्या दुप्पट केलं आणि 2 मायनस केले, 7 दुने 14, 14 मायनस 2 म्हणजे 12 होणार आहे. 12 दुने 24, 24 मधून 2 मायनस केले 22 झाले, 22 दुने 44, 44 मधून 2 मायनस केले 42 झाले, 42 दुने बघा 84 होते, 84 मधून 2 मायनस केले 82 झाले, आणि जर 82च्या दुप्पट केलं तर 164 येणार आहे, आणि 164 मधून जर 2 वजा केले तर आपल्याला भेटणार काय आहे, 162 उत्तर भेटणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपला बी हे योग्य उत्तर असणार आहे. ओके, अशाही प्रकारे आपलं उत्तर काढता येते. ओके, अशा प्रकारे उत्तर काढता येईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा तुमचा जो प्रश्न आहे बघा नफा आणि तोट्यावरचा आहे. मी सगळ्याच घटकाला सारख्या प्रमाणामध्ये वेटेज दिलेलं आहे. काय करायचं तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. काय म्हणते बघा, एक वस्तू 10% तोट्याने विकली, जर ती 75 रुपये जास्त किमतीस विकली असती तर 5% नफा झाला असता, तर खरेदी किंमत किती. बघा तुम्हाला जर खरेदी किंमत काढायची असेल, सुरुवातीला बघा तोटा झालेला आहे आणि नंतर नफा झालेला आहे. बघा तोटा 10% झाला, तोटा म्हणलं की आपण काय घेणार बघा -10%, आणि नंतर बघा 5% काय झालं बघा फायदा झालेला आहे, 5% काय झाला फायदा, इथं प्लस घेणार आहोत. अशा व्यवहाराने बघा काय झालं, 75 रुपये जास्त भेटले. सुरुवातीला तोट्याने विकली 10%, नंतर नफ्याने विकली. आता मला सगळं 75 रुपये जास्त भेटतात, तर याच्यामध्ये काय झालं बघा फरक बघा -10 आणि +5 म्हणजे काय होणार आहे, या दोघांमध्ये फरक किती होणार, 15% होणार आहे. संख्या रेषेवर बघा तुम्ही इकडे डाव्या बाजूला -10 राहते आणि उजव्या बाजूला बघा 5 + 5 राहणार आहे. या दोघांमध्ये जर फरक बघितला तर 15चा होतो. म्हणजे याचा अर्थ काय, 15%ची किंमत, 15%ची किंमत काय झाली बघा 75 झाली. काय झाली बघा 75 झाली. आणि प्रश्न काय विचारला, खरेदी किंमत किती, आणि कुठलीही खरेदी किंमत बघा 100% असते. मला सांगा 15%ची जर किंमत 75 असेल तर 100%ची किंमत किती. काय 15%ची किंमत जर 75 असेल तर 100%ची किंमत किती, असे आपल्याला काढता येईल. बघा टक्क्याला टक्के कॅन्सल करा, 15 × 5 = 75, 5 पट झाली. 75 ही संख्या 15च्या 5 पट आहे, तर 100 जर तुम्ही 5 पट केलं, 100 × 5 किती 500 होते. याचा अर्थ त्या वस्तूची काय असणार, खरेदी किंमत 500 रुपये असणार आहे, असंही काढता येते. किंवा तुम्ही जर तिरकस गुणाकार केला, 100 75 गुणायचं भागिले 15 करायचं, असंही उत्तर काढता येते. पण आपल्याला कुठे वेळ वाचवता येतो याचे आपल्याला भान असलं पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हणते बघा, हा प्रश्न बघा बुद्धिमत्तेवरचा आहे आणि दिशाज्ञान चाचणीवरचा आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, समीर उत्तरेकडे 8 किमी गेला. बरोबर आहे, समीर या ठिकाणी आहे. समीर उत्तरेकडे किती गेला बघा 8 किमी गेला, 8 किलोमीटर गेला. नंतर काय झालं माहिती आहे का, उजवीकडे 6 किमी गेला. हा बघा 6 किमी उजवीकडे गेला. पुन्हा तो उजवीकडे 16 किमी चालतो. आता उजवीकडे म्हटल्यावर तो कसं खालच्या बाजू 16 किलोमीटर जाणार आहे. आता मला सांगा, ही जर तुमची 8 बाजू असेल तर आपण अशा प्रकारे जर जॉईन केलं तर हे 8 असणार आहे, कारण आयताच्या समोरासमोर बाजू समान असतात. म्हणजे हे 8 तर हे 8 असणार आहे. आता एकंदरीत बघा 16 आहे तुमचं. ओके, हे पण 8 असणार आहे, हे पण 8 असणार आहे. प्रश्न काय विचारला, तो मूळ काय म्हटलं, तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल. ओके, कोणत्या दिशेला असेल. बघा हे मूळ ठिकाण आहे आणि 16 गेला इकडं, तर हे जर तुमचं शेवटचं टोक असणार आहे. जर आपण याला जॉईन केलं तर आपले काटकोन त्रिकोण भेटणार आहे. हे बघा 8 आहे, बघा हे 6 आहे, कारण समोर बाजू सारख्या असतात. आयताच्या समोर बाजू कशा राहतात बघा सारख्या असतात. 6, 8, 10 पायथागोरसचा त्रिकूट आहे. किंवा 6चा वर्ग 8चा वर्ग केला तर 10चा वर्ग भेटणार आहे. वाटल्यास करून पहा बघा, 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग, तर तुम्हाला 10चा वर्ग भेटतो का बघा. 6चा वर्ग किती असते बघा 36 राहते, 8चा वर्ग किती राहते बघा 64
64 राहते. 36 अधिक 64 मध्ये 100 होते आणि 100चा वर्गमूळ घेतला तर 10 येणार आहे, म्हणजे तो 10 किलोमीटर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये 10 सुद्धा आहे आणि बी मध्ये सुद्धा 10 आहे. पर्याय क्रमांक सी कटला आणि पर्याय क्रमांक डी कटला. जर विचार केला तर बघा तो मूळ ठिकाणामध्ये होता. जर असा प्लस मारला तर वरच्या बाजूस काय उत्तर दिशा आहे, खालच्या बाजूस बघा दक्षिण दिशा आहे, इथं पश्चिम दिशा आहे आणि इथं पूर्व दिशा आहे. ओके, अशा प्रकारे जर तुम्ही विचार केला तुम्हाला दिशा जर पाठ असेल तर काय असते बघा, उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व असते. इथं आग्नेय असते, इथं ईशान्य राहते, इथं नैऋत्य राहते आणि इथं वायव्य. कसं पाठ ठेवायचं, उद पपू आई नैवा. ओके, उद पपू आई नैवा. याचा अर्थ काय, ही जी दिशा आहे या व्यक्तीची काय असणार आहे बघा, ते काय असणार आहे, आग्नेय असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, परीक्षेकरिता असेच प्रश्न विचारतात, त्यामुळे काय करायचं, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघणार आहोत आपण. बघा काय म्हणतो, जो चक्रवाढावाचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे, काय म्हणतो पाहायचं मध्ये, 8,000 रुपये या रकमेवर 10% वार्षिक दराने, वार्षिक दर किती आहे बघा, 10% आहे, 2 वर्षाकरिता मिळणारे चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट किती रुपये असेल, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायची गरज नाहीये. लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा दर जर 10% असेल आणि जर तो प्रश्न 2 वर्षाचा असेल तर तुम्हाला 21% व्याज लागणार आहे. कोणतं, चक्रवाढ व्याज, बरोबर आहे की नाही. जर तुम्हाला हे जर माहित नसेल तर आपल्याला काढता येते. सांगा पहिल्या वर्षी किती टक्के व्याज आहे बघा, 10% आहे. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%. काय करायचं, 10 गुणिले 10 भागिले 100 करायचं. काय करायचं, पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्ष गुणिले दुसऱ्या वर्ष भागिले काय करायचं, 100 घ्यायचं. ओके, हा तुमचा प्रभावी दर काढता येईल. याला काय म्हणतात, सक्सेसिव्ह चेंज म्हणतात, पर्सेंटेज चेंज. आता मला सांगा 10 आणि 10 20% होणार आहे, 20% बघा. त्यानंतर बघा 10 गुणिले 10 मध्ये 100, 100 भागिले 100 जर केलं तर 100 कटला 1 आला. याचा अर्थ काय, 20 आणि 1 हा 21% व्याज जाणार आहे. मग काय करायचं बघा, तुम्हाला 8,000च्या 21% काढायचं आहे. 8,000च्या किती काढायचं बघा, 21% जर काढलं तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे. किंवा 21 या संख्येच्या पाढ्यामध्ये असलं पाहिजे बघा. 21 न याला भाग जात नाही. ओके, 21 न यालाही भाग जात नाही, 21 न यालाही भाग जात नाही. याचा अर्थ काय, 21 8 168, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 21 8 168 आणि बाजूला एक शून्य लावायचा, म्हणजे 1680 रुपये व्याज जाणार आहे. कोणता व्याज, चक्रवाढ व्याज जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉन सुद्धा तुम्हाला प्रेस करायचे आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा काय म्हटलं, तुमचा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय म्हणतो बघा, काय म्हटलं बघा, एका स्त्रीकडे बोट दाखवून विजय म्हणाला. कोण म्हणाला बघा, विजय म्हणाला, तिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे तर ती स्त्री विजयची कोण. समजा हा विजय आहे. ओके, विजय आहे. काय म्हटलं, विजय आहे. तिची आई, आता समजा ती इथं व्यक्ती आहे बघा, तिची आई, तिची आई आपण इथे घेऊ बघा. समजा ही ती व्यक्ती आहे, माहित नाही आपल्याला कोण आहे ते. समजा ही व्यक्ती आहे आणि तिची आई म्हणणार आपण. आई म्हणलं काय, स्त्रीलिंग येणार आहे, म्हणजे मायनस घेणार. तिची आई माझी सासू. आता मला सांगा, माझी जर सासू व्हायचं असेल तर त्या व्यक्तीसोबत माझं लग्न व्हायला पाहिजे ना. म्हणजे हा इथं प्लस आहे, म्हणजे पुरुष असणार आहे बघा. प्लस म्हणजे काय, मेल घेणार आहोत आणि मायनस म्हणजे काय, फिमेल घेणार आहोत बघा. काय, तिची आई, या व्यक्तीची आई. ओके, माझी सासू आहे म्हणजे या व्यक्तीसोबत माझं लग्न व्हायला पाहिजे. सासू म्हणल्यावर हिला आई असणार आहे, म्हणजे ही हिची आई झाली आणि ही हिची असणार आहे. म्हणजे माझं आणि हिचं लग्न झालेलं आहे आणि हे तिची आई आहे. लक्षात घ्यायचं, ती व्यक्ती कोण, म्हणजे ही जी व्यक्ती आहे ती काय असणार बघा, ही त्याची बायको असणार आहे, सासू असणार आहे आणि बायकोची पोरगी म्हणजे त्याची पण काय असणार आहे, मुलगी असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जरी कॉम्प्लिकेटेड झालं असेल तर तुम्ही काय करायचं, व्हिडिओ स्टॉप करून एकदा परत व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा काय म्हणते, तुमचा काळ आणि काम या घटकावरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. काय म्हणतो बघा, एक काम 15 दिवसात बी 30 दिवसात करतो. 3 दिवस एकत्र काम केल्यावर ए निघून गेला, उरलेले काम बी किती दिवसात करेल असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. आता मला सांगा, ए नावाचा व्यक्ती बघा 15 दिवसात काम करतो. ओके,
आणि बी नावाचा जो व्यक्ती बघा तो 30 दिवसात काम करतो. जोपर्यंत तुम्ही एकूण काम काढणार नाही तोपर्यंत उत्तर भेटणार नाही. आता मला सांगा एकूण काम म्हणजे काय असते बघा, लसाई व्यवस्थे. तर मला सांगा मोठी संख्या कोणती आपल्याकडे 30 आहे, मग 30चा पाडा म्हणायचा 30 एक 30, 30ला 15ने भाग जाते, म्हणजे या दोन्ही संख्येचा लसा विभागात काय झाला 30 झालेला आहे. म्हणजे हे झालं बघा तुमचं एकूण काम झालेलं आहे. काय झालं तुमचं एकूण काम. हे बघा तुमच्याकडे दिवस आहे आणि तुमच्याकडे एकूण काम आहे. आता एकूण कामाला दिवसानं भागायचं, तुम्हाला काय भेटणार आहे बघा, क्षमता भेटणार आहे. तुम्हाला काय भेटणार आहे बघा, क्षमता भेटणार आहे. आता 15 दुने 30 म्हणजे ए ची क्षमता बघा 2 आहे. एका दिवसात तो तुमचा 2 काम करणार आहे. त्यानंतर बघा 30 एक 30, एका दिवसात तो 1 काम करणार आहे. आता प्रश्न काय विचारला, 3 दिवस एकत्र काम केल्यावर ए निघून गेला. आता मला सांगा या दोघांची क्षमता किती व्हायला बघा, 2 आणि 1 3, म्हणजे दोघांची म्हणून बघा क्षमता 3 झाली. पण त्याने काय म्हटलं, 3 दिवस एकत्र काम केलं म्हणजे किती किती काम केलं असेल बघा, 3 त्रिक 9 काम केलं. त्या दोघांची क्षमता किती आहे बघा, 2 आणि 1 3, आणि त्याने 3 दिवस एकत्र काम केलं म्हणजे 9 काम पूर्ण केलं. तर मला सांगा उरलेलं काम कोण करणार आहे, बी करणार आहे. 9 काम केलं, 9 काम वजा करा, राहिलं 21 काम शिल्लक. शिल्लक काम किती आपल्याकडं, 21 काम आहे. आता लक्षात घ्या तो एकटाच उरला. कोण उरला बघा, ए निघून गेला, बी उरला. बी ला ते काम करायचं. आता बी ची क्षमता किती आहे, एका दिवसात एकच काम करतो. त्याला काय करायचं आहे, तुम्हाला 21 काम करायचं आहे. काय करायचं, एकूण कामाला क्षमतेनं भागायचं. एकूण काम 21 शिल्लक राहिलं, तो एकटाच करणार आहे. म्हणजे 21 ला 1 ने भागलं तर 21 दिवस लागणार आहे. कुणाला, बी नावाच्या व्यक्तीला 21 दिवस लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमच्या आदिवासी विकास भरती मधील जे काही चौकीदार पद आहे त्याला असेच प्रश्न विचारतात 10वी लेवलचे, आणि सर्वात जास्त प्रश्न तुमच्या बुद्धिमत्तेवरचे असतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हणतो बघा, बुद्धिमत्तेचा बैठकी व्यवस्थेवरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. काय म्हटलं बा, 6 मित्र वर्तुळात बसले आहेत. 6 मित्र वर्तुळात बसले आहेत. आता जी काही माहिती आहे ती वाचायची आणि आपल्याला याचं काय करायचं, प्लेस करायचे आहे. मी काय करतो बघा, याच्यामध्ये 2 शक्यता घेतो. हे पहिलं वर्तुळ आहे समजा आणि तुमचं दुसरं वर्तुळ आहे. याच्यामध्ये 6 जण बसवायचे आणि जे की ते केंद्राकडे बघत आहेत असं कन्सिडर तुम्हाला करावं लागणार आहे. किती व्यक्ती आपल्याकडे, 6 व्यक्ती आहेत. ओके, अशा प्रकारे आपण 6 जण बसूया. कारण 2 पॉसिबिलिटी घ्यावं लागणार आहे तुम्हाला, घेऊन ठेवायचा, कारण वेळ आपला वाया गेला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण घेणार आहोत. 6 व्यक्ती आपल्याकडे बसले आहेत. बघा हे उजवी बाजू आहे आणि बाजू हे तुमची डावी बाजू असणार आहे. काय म्हटलं बघा, बी हा एफ डी च्या मध्ये आहे. आता मला सांगा हे तुम्हाला फिक्स कुठं मांडता येणार नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला ठराविक माहिती फिक्स मांडता येते तेच वाक्य उचलायचं. आता मला सांगा ई हा ए व सी च्या मध्ये आहे, तर मला सांगा बी हा एफ आणि डी च्या मध्ये आहे. मग डी इकडे येऊ शकतो, एफ इकडे जाऊ शकतो ना, असं येऊ शकते, किंवा सी इकडे जाऊ शकतो, ए इकडे शकतो. म्हणजे त्याची जागाची आदला बदल भरपूर पॉसिबिलिटी तयार होतील. म्हणजे 2 वाक्य स्किप करू आपण. आता बघा हे वाक्य महत्वाचं आहे, ए हा डी च्या डावीकडे लगत आहे म्हणजे डी ची पोझिशन फिक्स आहे. डी ची पोझिशन फिक्स आहे. इथे आपण डी लिहू बघा, डी म्हणजे ए हा डी च्या डावीकडे लगतच आहे म्हणजे डी नावाचा व्यक्ती फिक्स आहे. ए हा डी च्या लगत डाव्या बाजूला आहे म्हणजे ए इथे येणार आहे. आता नीट वाचा, ए ची लिंक आहे बघा, ए ची लिंक आहे आपल्याकडे. ई हा ए व सी च्या मध्ये आहे. ई नावाचा व्यक्ती ए आणि सी च्या मध्ये आहे. आता समजा जर मी ई जर इथं घेतला तर ए आणि सी मध्ये बघा ई मधोमध आहे, किंवा बघा इथे मांडतील आपल्याला ई हा ए आणि सी च्या मधात आहे. ए आणि सी इथे आहेत, ई हा मधात आहे, इथं जमणार आहे अशा प्रकारे. परत बघा आता तुम्हाला बी हा एफ व डी च्या मध्ये आहे. काय, बी हा एफ व डी च्या मध्ये आहे. बघा डी तुमच्याकडे आहे. समजा जर बी इथं घेतला तर जो बी आहे तो एफ व डी च्या मध्ये आहे. काय म्हटलं, बी जो आहे एफ डी च्या मध्ये आहे. म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटी घ्यायची गरज नव्हती पण तरी आपण घेतलेले आहे. प्रश्न काय विचारला, एफ च्या समोर कोण. आता बघा मला सांगायचं आहे सी हा डी च्या समोर आहे, बी हा ए च्या समोर आहे, ए हा एफ च्या समोर आहे. प्रश्न काय, एफ च्या समोर काय, मग एफ च्या समोर बघा ए नावाचा व्यक्ती आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे बुद्धीमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला समजावं म्हणून थोड्या स्लो भाषेमध्ये घेत आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हटलं, अंकगणिताचा प्रश्न आहे. वेग, वेळ आणि अंतरावाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. काय म्हटलं बघा, 180 मीटर लांबीची आगगाडी ताशी 90 किमी वेगाने धावत असल्यास एका विजेच्या खांबाला किती सेकंदात ओलांडेल. आता मला सांगा
हा विजेचा खांब आहे आपल्याकडं आणि हे अशा प्रकारे बघा ट्रेन आहे. आता मला सांगा विजेच्या खांबाला ओलांडणे म्हणजे काय? स्वतःच अंतर पार करणे. तर मला सांगा तिचा स्पीड किती आहे? 90चा स्पीड आहे ताशी. तर तुम्हाला 36 सेकंदासोबत तुलना करता आली पाहिजे. कसं लिहायचं बघा, वेग जर असेल तेव्हा काय करायचं? 36 सेकंदामध्ये 900 मीटर जाते म्हणायचं. काय करायचं? 36 लावायचा आणि इथं 0 वाढवायचा. कारण बघा 90चा वेग आहे, 36 सेकंदामध्ये 900 मीटर. काय केलं? याला 36 सेकंद तुलना करायचं, एक शून्य वाढवायचा. 36ला 0 वाढवा. 36 सेकंदामध्ये 900 मीटर तर 180 मीटर. अरे मीटरच्या खाली मीटर जायचं. 180 मीटर कापण्यास किती वेळ लागेल? आता अशा वेळेस काय करायचं? 36 सेकंदामध्ये 900 मीटर तर 180 मीटर कापण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता काय करायचं बघा, शून्य कटला 18 ने 36 ला गुणायचं, 90 न भागायचं, तिरकस गुणाकार करायचं. कसं? 18 गुणिले किती? 18 गुणिले बघा 36 होणार आहे आणि भागिले किती ना बघा 90 होणार आहे. आता मला हे सांगा बघा, तुम्ही असे याला एक करू शकता बघा. कसं करायचं? 18 एक 18, 18 पंचे 90. आता 36 ला 5 न भाग देऊया वाटल्यास. चला काय होते? 5 7 35 बरोबर आहे. 5 7 35 एक राहिला झाले किती बघा? 10. पॉईंट देता शून्य घ्यायचा. 5 2 10 म्हणजे 7.2 सेकंद लागणार आहे. किती सेकंद लागणार बघा? 7.2 सेकंद लागणार आहे. का बरं असं उत्तर काढलं आपण? 36 सेकंदाचं तुलना केल्याशिवाय तुम्हाला उत्तर काढता येत नाही. 5/18 न गुणायचं, 18/5 न गुणायचं असं काही वापरायची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा तुमचा हा तार्किक अनुमानावाचा प्रश्न आहे. यालाच काय म्हणतो? सिलोजिझम्स म्हणतो. ओके. आता हा प्रश्न एकदम भारी विचारलेला आहे बघा. काय म्हटलं? सर्व पेन पेन्सिल आहे. आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण डायग्रामच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचं. कोणती डायग्राम? वेन डायग्राम. काय म्हटलं? सर्व पेन पेन्सिल आहेत म्हणजे पेनचा सर्व जो भाग आहे तो पेन्सिलच्या आतमध्ये येणार आहे. म्हणजे आतमधला पेन असणार आहे आणि बाहेरचं बघा पेन्सिल असणार आहे. काय असणार आहे बघा? पेन्सिल असणार आहे. हे पहिलं वाक्य झालं, पहिली डायग्राम काढली. आता काही पेन्सिल रबर आहेत. काय म्हटलं? काही पेन्सिल रबर आहेत. आता मला सांगा पेन्सिलचा काही भाग हा रबरामध्ये घ्यायचा. काय म्हणजे की थोडासा घ्यायचा. काही पेन्सिल हे रबर आहेत. दोन्ही वाक्याचा आपण विचार करून डायग्राम बनवली. आता बघा काही रबर पेन आहेत. आता पहा बरं, काही रबर पेन आहेत. तर मला सांगा पेनचा इथं बॉक्स आहे आणि रबराचा बॉक्स इथं आहे, गोल आहे. तर मला दोघांचं काही म्हणलं की असा भाग यायला पाहिजे ना, पण काही म्हणजे काय? थोडासा भाग. म्हणजे याचा अर्थ येत नाही. दोघांचा काही संबंध नाही. पेनचा रबरचा काही संबंध नाही. पहिलं वाक्य चुकीचं आहे समजा. आता बघा एकही रबर पेन नाही. आता मला सांगा एकही रबर पेन नाही म्हणजे दोघांमध्ये काही संबंध नाही असं का आहे का? तुम्हाला क्रॉस चिन्ह आहे का? नाहीये. याचा अर्थ हे पण सांगू शकत नाही. दुसरे वाक्य चुकीचं आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये उत्तर जर काढायचं असेल दोन्ही बघा, याला काय म्हणतो? काही म्हणजे काय असते बघा? काही मध्ये सम असते. सम रबर्स आर पेन. आणि नो म्हणजे काय? नो रबर इज पेन आहे की नाही? नो रबर इज पेन. सम आणि नोचं जर वाक्य असेल, काय काही आणि एकच वाक्य असेल तर तुम्हाला आयदर ऑर चेक करावं लागणार आहे. आता आयदर ऑरच्या तुमच्याकडे 3 कंडिशन आहे. तुमचे घटक सारखे पाहिजे बघा. रबर आणि पेन आहे, रबर आणि पेन आहे आणि 2ला 2 वाक्य चुकीचे आहे. सारखे घटक पाहिजे तर 2 वाक्य चुकीचे पाहिजे तेव्हा काय बनते? आयदर ऑरची केस बनते. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा बी बरोबर आहे. पहिलं किंवा दुसरं योग्य असणार आहे. काय? पहिलं किंवा दुसरं योग्य असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. ओके. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा राम व श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 5 वर्षानंतर 5:6 होईल तर रामचे आजचे वय किती असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय बघा? वय वारीवरचा प्रश्न मला विचारलेला आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा? रामचं वय तुम्हाला गुणोत्तर असं दिलेलं तुम्हाला आणि श्यामचं तुम्हाला दिलेलं आहे. आता राम आणि श्याम आजचं गुणोत्तर किती आहे बघा? आजचं गुणोत्तर आहे बघा 4:5 गुणोत्तर आहे आणि 5 वर्षानंतर म्हणजे 5 प्लस वर्ष घ्यायचं. 5 वर्षानंतर किती गुणोत्तर आहे बघा? 5:6 आहे. आता लक्षात घ्या 4 गुणोत्तरावरून 5 गुणोत्तर झालं. ओके. 5 गुणोत्तरावरून 6 झालं. मला सगळं आजपासून 5 वर्षानंतर म्हटलंय म्हणजे इथं 1ची वाढ झाली आणि इथं सुद्धा 1ची वाढ झाली. जर दोन्हीकडे सारखे जर वाढत असेल तर एका वाढीची किंमत म्हणजे एका भागाची किंमत 5 वर्ष आहे की नाही? एका भागाची किंमत जर 5 वर्ष असेल तर तुम्हाला गुणोत्तर प्रमाणाचं कोणते उदाहरण असू द्या, एका भागाची किंमत काढायचं. एका भागाची किंमत 5 वर्ष आहे. प्रश्न का विचारला?
रामचे आजचे वय किती? तर मला सांगा रामचं आजचं वय किती? बघा 4 भाग आहे. एका भागाची किंमत 5 वर्ष असेल तर 4 भागाची किंमत म्हणजे काय? 4 ला 5 गुणा 4 5 20 वर्ष, म्हणजे त्या रामचं वय असणार बघा 20 वर्ष असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा गुणोत्तर प्रमाणावरचे कुठलेही उदाहरण असू द्या, तुम्हाला एका भागाची किंमत काढावीच लागणार आहे, त्याशी उत्तर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूयात. रांगेत प्रवीण डावीकडून 14वा आहे, राहुल उजवीकडून 18वा आहे. जागांची अदलाबदल केल्यास प्रवीण डावीकडून 23वा होतो, तर एकूण मुले किती असा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला क्रम व स्थानावरचा प्रश्न आहे. बघा काय म्हटलं तुम्हाला, जो प्रवीण आहे जो आहे डावीकडून बघा लेफ्ट किती आहे, लेफ्ट 14वा आहे. आणि उजवीकडून बघा तुमचा कोण, उजवीकडून बघा राहुल, तो कितवा आहे बघा, आर फॉर राहुल असणार आहे आणि पी फॉर काय प्रवीण असणार आहे. मग तो उजवीकडून राहुल किती आहे बघा 18वा आहे, राईट 18वा असं लिहितो बघा. आता जागांची अदलाबदल झाली म्हणजे प्रवीण या बाजूला गेला आणि राहुल तो या बाजूला आलेला आहे. तर असं झाल्यानंतर बघा प्रवीणचा डावीकडून बघा 23वा क्रमांक आहे. किती आहे बघा 23वा क्रमांक आहे. जर तुम्हाला एकूण मुळे काढायचं असेल तर राईट आणि लेफ्ट ऍड करायचं आणि त्यामधून एक वजा करायचं, कारण दोघांचे जे काही स्थान आहे दोनदा काउंट व्हावं लागलं. एकदा राईटनं काउंट व्हावं लागलं, एकदा लेफ्टनं काउंट व्हावं लागलं. करा बेरीज 8 आणि 3 11, हाताला 1 हाताला 1 आणि 2 आणि 1 3 आणि 1 4 41 झालं. पण दोघांचं स्थान दोन्हीकडे काउंट व्हावं लागलं, एक वजा करायचं, म्हणजे त्या रांगेमध्ये बघा एकूण 40 मुले आहेत. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रश्नांचं तुम्हाला जर हे विश्लेषण आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हटलं. बघा तुमचा गुणोत्तर व प्रमाणाचा प्रश्न आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, गुणोत्तर व प्रमाणाचा प्रश्न आला की एका भागाची किंमत काढायची, त्याशिवाय सोडायचंच नाही. काय म्हटलं बघा 3 संख्या आहे बघा, 3 4 5 याचे गुणोत्तरामध्ये आहेत, त्यांच्या वर्गांची बेरीज. काय म्हटलं, वर्गांची बेरीज बघा 1250 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठ्या संख्या कोणती? आता सर्वात मोठी संख्या 5 आहे. 5च्या पटीमध्ये सगळ्या संख्या 30 आहे, 15 आहे, 25 आहे, 20 आहे, पण तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढता येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, वर्गांची बेरीज आहे. प्रश्न जर वर्गांची बेरीज जर असेल तर प्रत्येकाला काय करायचं, एक्स मानायचं. बघा पहिली संख्या आपण काय करायचं 3x मानूया, दुसरी संख्या बघा 4x आहे आणि तिसरी संख्या बघा किती आहे 5x आहे. यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे याचा वर्ग घ्यायचा आहे तुम्हाला, याचा वर्ग घ्यायचा आहे आणि याचा सुद्धा वर्ग घ्यायचा आहे. याची बेरीज किती आहे 1250 आहे. किती आहे 1250 आहे. आता वर्ग करा, 3चा वर्ग किती बघा 9, x चा वर्ग बघा x वर्ग होणार आहे, पुन्हा 4चा वर्ग बघा 16 होणार आहे आणि x चा वर्ग x वर्ग होणार आहे. त्यानंतर बघा 5चा वर्ग बघा 25 होणार आहे आणि x चा वर्ग बघा x होणार आहे आणि 1250. आता बेरीज करा, 9 16 25 आणि 25 25 50, म्हणजे 50 आणि 1 चा वर्ग होणार आहे 1250. याची बरोबरी करणार आहे. आता मला सांगा हा 50 कशामध्ये आहे, गुणाकारामध्ये, कशामध्ये तो भागाकारामध्ये. म्हणजे कसं होईल बघा 1 चा वर्ग बरोबर 1250 भागिले काय करायचं 50 करायचं, शून्य कटला शून्य कटला. जर 5 न 125 भागलं तर काय होतं बघा 5 दोन्ही 10, राहिले किती बघा 2 राहिले, 5 5 25, म्हणजे 1 चा वर्ग बरोबर 25 झालं. आता वर्गमूळ घ्यायचं कसं, 1 चा वर्ग कटतो आणि इकडे काय लावायचं वर्गमूळ, म्हणजे 1 ची किंमत काय झाली बघा 5 झालेली आहे. 1 ची किंमत 5 झाली. प्रश्न काय विचारला, सर्वात मोठी संख्या कोणती? मग काय करायचं, 1 ची किंमत 5 आहे, आपण सर्वात मोठी संख्या 5x आहे, म्हणजे 5 गुणिले किती 1 ची किंमत किती आहे आपल्याकडं, किती आहे आपल्याकडे 1 ची किंमत 5 आहे, म्हणजे 5 गुणिले 5 म्हणजे सर्वात मोठी संख्या काय भेटणार आहे 25 भेटणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हणते बघा, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, दिनदर्शिका त्यालाच काय म्हणतो आपण कॅलेंडरचा प्रश्न आहे. काय म्हटलं, जर 1 मार्च 2024 रोजी शुक्रवार असेल, काय असेल शुक्रवार असेल, तर त्याच महिन्यातील 31 मार्च 2024 रोजी कोणता वार असेल? आता मला सांगा 31 मार्च महिना आहे तुमचा, म्हणजे फेब्रुवारी महिना तुमचा याच्यामध्ये काउंटिंग मध्ये झालेला आहे. प्रश्न काय मार्च वरचा आहे. आता मला सांगा 1 तारखेचा कोणता वार आहे, शुक्रवार आहे, मग 1 तारखेला घ्यायचं का नाही, मग 31 तारखेमधून जर 1 तारीख वजा केली तर 30 दिवस शिल्लक राहिले. ओके, मग आता 30 दिवसाला जर तुम्ही 7 न भागलं तर 7 चोक 28, म्हणजे 2 बाकी राहते. किती राहते बघा 2 बाकी राहते. आणि मग शुक्रवार पासून तुम्हाला 2 दिवस एक्स्ट्रा भरावे लागले, शुक्रवार पासून 2 दिवस काउंट करावं लागेल शुक्रवार पासून. ओके, मग 2 दिवस काउंट करा, काय येणार बघा शनिवार येणार,
काय येणार बघा, शनिवार येणार आणि नंतर बघा रविवार येणार आहे. याचा अर्थ काय, तुमचा जो वार असणार आहे तो रविवार असणार आहे. कोणत्या दिवशी, 31 मार्च या दिवशी. किंवा तुम्ही असंही करू शकता बघा, कसं तुम्ही बघा 7, 14 त्याच्यानंतर 21 आणि 28. तुम्ही जर काय केलं माहिती आहे का, जर डायरेक्ट तुम्ही 28 ऍड केले, आपल्याकडे दिवस किती राहिले बघा, 30 दिवस राहिले. म्हणजे 2 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा काउंट करावे लागतील. म्हणजे शुक्रवार पासून जर 2 दिवस समोर गेले तर तुम्हाला रविवार उत्तर भेटणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न बघा, मसावीवर लसावीवरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. काय म्हणतो बघा, 2 संख्यांचा मसावी 12 असून त्यांचा लसावी 240 आहे. मसावी किती आहे, 12 आहे. लसावी किती आहे, 240 आहे. तर 2 संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या किती. बघा तुम्हाला फिक्स फॉर्मॅट माहित पाहिजे बघा. मसावीला जर तुम्ही लसावीनं जर गुणलं तर तुम्हाला काय, मसावे गुणिले लसावी आहे की नाही. मसावे गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार, हा फॉर्मॅट आहे आपल्याकडं. तर मला सांगा मसावी किती आहे आपल्याकडं, मसावी आपल्याकडे 12 आहे. लसावी किती आहे आपल्याकडे, 240. त्यापैकी बघा पहिली संख्या आपल्याकडे किती आहे, 60 आहे. आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. आता काय करायचं बघा, हा 60 कशामध्ये गुणाकारामध्ये जाईल, कशामध्ये, भागाकारामध्ये. म्हणजे 12 गुणिले 240 भागिले किती बघा, 60 होणार आहे. शून्य कटला, साइन चौक 24, 4 उरले 12 उरला, 12 चौक 48. म्हणजे दुसरी संख्या असणार आहे काय आपल्याकडं, 48 असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे पेपरात प्रश्न विचारतात. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट जो प्रश्न आहे आपला घड्याळाचा प्रश्न विचारलेला आहे. दुपारी 3:40 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा डिग्रीचा कोन होईल, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा तुम्हाला फिक्स फॉर्मॅट माहित पाहिजे बघा. जर तुम्ही विचार केला, तास काटा 30च्या वेगाने धावतो, फरक घ्यायचा आणि तुमचा जो मिनिट काटा आहे 11/2च्या वेगाने धावतो. बघा हे 3 तुमचे हवर आहे, तास आहे आणि 40 तुमचे काय तर मिनिटे आहेत. यश म्हणजे हवर, एम 20 मिनिट असणार आहे. फरक घ्यायचा बरं, 30 गुणिले बघा हवर किती आहे आपल्याकडे बघा, 3 तास आहे. फरक घ्यायचा 11/2 आणि मिनिट किती आहे बघा आपल्याकडे, मिनिट आहे बघा आपल्याकडे 40 मिनिटं आहेत. 40ची किंमत टाकून द्या. आता काय करायचं, 30 त्रिक 90 होतात, 30 त्रिक 90 होतात आणि फरक घ्यायचा 2 न जर 40 ला भागलं तर 20 2 40 होतात. 11 दुने 22, 220. ओके, आता फरक घ्यायचा 220 मधून जर तुम्ही जर 90 वजा केलं तर 0 कटला, 12 मधून 9 गेले, 3 राहिले, हातचा वापर त्याला 130 डिग्री. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा. क्वेश्चन तुमचा आहे अंकगणित भागीदारी या घटकावरचा प्रश्न आहे. काय म्हटलं बघा, अ व ब यांनी 40,000 रुपये व 60,000 रुपये लावले. 8 महिन्यानंतर अ ने 10,000 रुपये काढले तर वर्षाच्या शेवटी बघा 58,000 रुपया नफ्यात एचा वाटा किती, प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. बघा तुम्हाला सर्वात पहिले शून्याची काय करायचे, काटाकाटी करायची आहे. इथं 4 शून्य आहेत, इथे 4 शून्य आहेत आणि इथं 4 शून्य आहे. पण इथे 4 शून्य गायब नाही आहेत तर कट करायचे नाही. सुरुवातीला शून्य कट केल्याशिवाय तुम्हाला उत्तर काढता येणार आहे. कॅल्क्युलेशन सोपं होणार आहे. मग शून्य शून्य कट केले. आता मला सांगा अ आणि तुमच्याकडे कोण आहे, अ आणि ब आहे. आता मला सांगा सुरुवातीला अ ने बघा 40,000 गुंतवले, आपण काय म्हणणार 4 भाग गुंतवला. नंतर बघा आहे ना 60,000 गुंतवले, आपण काय म्हणायचं 6 भाग, कारण 4 शून्य कटले, 4 शून्य कटले. आता काय झालं बघा, अ न काय केलं माहितीये का, 8 महिने पैसे ठेवले, म्हणजे बघा 832 भाग गुंतवले. आता परत काय झालं माहिती का, 8 महिने गुंतवले, राहिले किती म्हणजे बघा 4 महिने शिल्लक राहिले. पण त्यांना काय केलं माहिती का, 10,000 वजा केले. म्हणजे बघा 4 शून्य कट केला. पहिले सुरुवातीला बघा 4 भाग गुंतवले, 4 भागामधून जर 1 भाग वजा केला तर 3 भाग राहिले. हे झालं पहिलं तुमचा व्यवहार. बघा दुसरा व्यवहार कसा आहे बघा, 10,000 काढले म्हणजे 40,000 होते,
10,000 वजा केले 30,000 झाले आणि 30,000ला आपण काय म्हणणार बघा 3 युनिट, म्हणजे शेवटी 3 युनिट राहिले आणि शेवटचे बघा 4 महिने झाले, 3 चोक 12 एवढा भाग त्यानं गुंतवलेला आहे. आता मला सांगा बी बद्दल काहीच नाही बोललं, म्हणजे बी हा व्यक्ती व्यवहारामध्ये पहिल्यांदा 12 महिने राहिला, याचा अर्थ काय 12 का 72 रुपये गुंतवले. पण यानं 2 व्यवहारामध्ये बघा 12 32 आणि 12 किती गुंतवले बघा 44 गुंतवले. म्हणजे ए न बघा ए न 44 भाग गुंतवला, 44 भाग गुंतवले आणि बी न बघा 72 भाग गुंतवले. याचा अर्थ काय, हे गुंतवणूक झाली. आता दोन्ही संख्येला सारख्या संख्येनं भाग द्यायचं. कसं 4 न भाग दिलं 11 44, 4 न भाग दिलं 18 आलं, 11 44 18 72, म्हणजे यानं 11 भाग गुंतवलं आणि यानं 18 भाग गुंतवले. ज्या प्रमाणामध्ये गुंतवणूक असते त्याच प्रमाणामध्ये नफा भेटतो. म्हणजे 11 भाग नफा भेटला, याला 18 भाग नफा भेटला. तुम्हाला एकूण नफा दिला बघा 58,000. तर तुम्ही इथं बेरीज करा, 11 आणि 18 29 भाग काय केला नफा भेटलेला आहे. पण हे झालं तुमच्या भागामध्ये, पण रुपयामध्ये किती आहे 58,000 आहे. म्हणजे 29 ची किंमत 58,000 असेल तर एका भागाची किंमत काढा. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही एका भागाची किंमत काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर भेटणार आहे. मग काय बघा 29 दोन्ही काय 58 होते, म्हणजे 2,000 रुपये. एका भागाची किंमत किती आली बघा 2,000 रुपये आली. प्रश्न काय विचारला, अ चा वाटा किती. मला सांगा अ चा वाटा किती बघा नफ्यामध्ये 11 भाग आहे. 11 जर 2 ला गुणला 11 2 22, 11 2 22 आणि 22 3 शून्य, म्हणजे 22,000. किती हजार 22,000 त्या अ नावाच्या व्यक्तीला झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा शेवटचा प्रश्न बघायच्या अगोदर तुम्ही काय करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा शेवटचा. काय म्हटलं, गणितीय चिन्हावाचा प्रश्न आहे. काय म्हटलं बघा, प्लसला गुणिले म्हटलं, त्याच्यानंतर वजाला भागिले म्हटलं, गुणिलेला प्लस म्हटलं आणि भागिलेला मायनस म्हटलं, तर तुम्हाला हे सोडवायचं आहे. बघा याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही, जाग्यावर सॉल्व्ह करायचं. आता बघा मी पुन्हा लिहितो समजून सांगण्यासाठी, 20 वजा 4 अधिक 6 गुणिले 8 भागिले 5. चिन्ह बदलायचे बघा, 20 ला 20. बघा वजेला काय म्हटलं बघा, वजा वजा म्हणजे काय भागिले, इथं भागिले लिहायचं 4. बघा अधिकला काय म्हटलं बघा, अधिक म्हणजेच काय अधिक म्हणजेच काय बघा कुठे दिलं तुम्हाला बघा, अधिकला काय म्हटलं गुणिले म्हटलं, इथं काय घ्यायचं गुणिले घ्यायचं. नंतर बघा 6 घ्यायचा आणि गुणिले काय म्हटलं बघा, गुणिले म्हणजे काय असतं बघा बेरीज आणि बाजूला 8 आणि भागिले काय म्हटलं बघा, भागिले म्हणजेच काय, भागिले म्हणजे बघा वजा, भागिले म्हणजे काय वजा. ओके, अशा प्रकारे इथं वजा करायला लागणार आहे. आता काय करायचं बघा, 20 भागिले 4 म्हणजे 20 भागिले 4 करायचं आणि गुणिले 6 अधिक 8 मधून 5 गेले बघा 3 राहिले. करा कॅल्क्युलेशन बघा, 4 पंचे 20, 5 गुणिले 6 म्हणजे 30, 30 अधिक जर 3 केलं तर 33 उत्तर भेटणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा हा शेवटचा प्रश्न होता. अशाच प्रकारे आपण सगळे महामाराथॉन घेणार आहोत. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.